15 नोव्हेंबर 1875 झारखंडमधील छोटा नागपूर परिसरातील उळाहतू गावात एका गरीब कुटुंबात जन्म झाला एका महान योद्ध्याचा भगवान बिरसा मुंडा. लहानपणीपासूनच त्यांनी बघितलं की ब्रिटिश सरकार आणि स्थानिक जमीनदार हे आदिवासी लोकांवर अत्याचार करत आहेत, त्यांची जमीन हिसकावून घेत आहेत. तेव्हा बिरसाने ठरवलं की हा अन्याय संपवायचा. भगवान बिरसा मुंडा फक्त एक योद्धा नाही, तर ते आदिवासी जनतेचे तारणहार, एक धर्मगुरू आणि एक सामाजिक क्रांतिकारक होते. त्यांनी आपल्या आदिवासी लोकांना स्पष्टपणे सांगितलं, आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा आणि आपल्या जमिनीचा अभिमान ठेवा. 1995 ते 19च्या दरम्यान त्यांनी एक महान बंड पुकारले, उलगुलान म्हणजे महाआंदोलन. हे बंड होतं ब्रिटिश सत्तेविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध, आणि या आंदोलनाने ब्रिटिश सरकारला हादरून टाकलं. याचा परिणाम म्हणजे छोटा नागपूर टेनन्सी. छोटा नागपूर टेनन्सी म्हणजे ऍक्ट 1908, ज्याने आदिवासींच्या जमिनींचे संरक्षण केलं. म्हणजे आजही आदिवासी लोकांची जमीन दुसरा कोणी घेऊ शकत नाही. ब्रिटिशांनी त्यांना देशद्रोही ठरवलं. 9 जून 1900 रोजी फक्त 25 वर्षाचे असताना रांची तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला. पण विचार करा, फक्त 25 वर्षाच्या वयात कुणीतरी ब्रिटिश सरकारला हादरून सोडलं. आज त्यांच्या जन्मदिनी 15 नोव्हेंबर रोजी आपण साजरा करतो जनजातीय गौरव दिवस. एक दिवस त्यांच्या बलिदानाला नमन करण्याचा. भगवान बिरसा मुंडा यांनी दाखवून दिलं की स्वराज्य हा एक शब्द नाही, ती एक भावना आहे. त्यांचा संदेश आजही गाजतो. अबुवा दिसून अबुवा राज म्हणजे आपली जमीन आपले राज. जय बिरसा, जय भारत.